घुसू नका रे काका काकी भाई बहन को पीछे घुस जाएंगे तो कौन देखो ना अभी क्या बोले अरे कैमरे में जूम है सब आओ ना पीछे से थोड़ा पीछे हो जाओ थोड़ा थोड़ा पीछे हो जाओ थोड़ी जागा द्या वरती तुम्ही फोटो घ्या थोडा जागा द्या थोडी जागा द्या
होमिओपॅथी संबंधी एक मार्गदर्शनाचं चर्चासत्र सेमिनार होणार आहे आणि त्या सेमिनारचं संचालन डॉक्टर राकेश गुप्ता हे करणार आहेत. धन्यवाद डॉक्टर, धन्यवाद. हिंदी होमिओपॅथ आहे आणि त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनाही विनंती करतो व्यासपीठाला जवळ त्यांनी यावं. तारखेला होमिओपॅथी डे आपण साजरा करतो आणि त्यानिमित्त आज जे दुसरं सत्र आहे त्यामध्ये होमिओपॅथी सेमिनार बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर त्या संदर्भात डॉक्टर शीतल जयसिंग यांना मी विनंती. आइए मॅडम महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महिला मंडळ विद्यालयाचे मांडवकर किमया नितीन यांना मिळालेला आहे. मांडवकर किमया नितीन तिसरा क्रमांक. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मुलाचं कौतुक करायचं आहे. महिला मंडळ विद्यालयातील नवघडे संस्कृती रघुनाथ द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. अभिनंदन. रिया गायकवाड प्रथम क्रमांक. सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवाव्यात, कारण टाळ्यांची जोडी पण कमी आहे. ग्रीष्म गणेश कांबळे मगाशी मी उल्लेख केला, त्यांनी एक अतिशय सुंदर असं चित्र आजच्या अतिथींसाठी तयार केलेलं आहे आणि ते त्यांना भेट दिलेलं होतं. तिलाही व्यासपीठाकडे बोलवतो आहे. शासनाने देखील चालवत आहे, पण सरकारने समोर बघा. सगळ्यांनी शांतता आपला देश इतका विशाल आपला देश इतका विशाल आहे. दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन ही बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, गरीबी रेषेच्या खाली आहे.
आणि हे आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे. ही जी असमानता आहे, विषमता, अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकते. आज आम्ही इथे आलो आणि नाशिकला अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत, ज्यांना ते चांगल्या सुविधा मिळू शकत नाही, परिस्थिती मिळेल, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर एक तर पुण्याचंही काम आहे. नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही. माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव लागली, त्यांच्यासाठी आपण करू शकतो. निरपेक्षपणे करू शकतो आणखी चांगलं, पण काम करून प्रसिद्धी केली तर काही हरकत नाही. तेव्हा हे करणं गरजेचं आहे. नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे, त्याला काही अंत नाही आहे. माझं स्वतःचं उदाहरण मी देतो. बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नाव आदिवासीचे जीवन दाखवलं. कसं जीवन होतं, जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही भाषा फरक नव्हता. खायला अन्न नाही, तो जंगलात शिकार करायची, वन्य प्राण्याची, पक्षी खायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर. थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी कशी झोपायचे, जळायचे. हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो. ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, जे थोड्या करत नाही. आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो. तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहे, चालू आहे, निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी. आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, डॉक्टरचं नाव बदनाम झालं, नुसतं पैशाच्या मागे असं. बरेचसे मेडिकल कॉलेजने आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले. त्यातले काही जण घरी विकून वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आधी आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येते. ही पण एक सेवाच आहे. तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊबंद आहे असं समजून आपण आपल्या लाल भारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय, आम्ही सारे भारतीय म्हणजे म्हणतो. ते नुसतं पुस्तकात न राहता त्याच्यात थोडंसं जर अंमलात आणलं तर आपला देश खरोखर सुपर म्हणजे काय महासत्ता होईल त्याची मला खात्री वाटते. तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याला नक्की फायदा होईल. कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो कमी परिपूर्ण जीवन नाही. हा खरोखरच त्याच्यामध्ये आपल्याला जे समाधान देतं ते पैशाने मिळू शकतो. आदिवासी भागात हा अनुभव खूप तुम्हाला आहे. मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या वस्त्यांमध्ये देखील आरोग्याच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या समोर येताना दिसतात. अशा सामाजिक संस्था जर पुढे येत आहेत, मात्र आरोग्याच्या समस्याबाबत मुंबई अजूनही आर्थिक राजधानी आहे देशाची, मात्र अजूनही आरोग्याच्या दृष्टीने खूप वाईट स्थिती आहे. हे दुर्दैव आहे खरं. म्हणजे मुंबई ही आर्थिक कॅपिटल आहे भारताची. अशा ठिकाणी इतकी असमानता किंवा विषमता असणं आपल्या देशाला लांछन आहे. प्रयत्न करायला पाहिजे शासनाच्या लेवलला ते प्रयत्न करतील. पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत, त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली. ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीण आहे. पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधं आणि आपल्याला होऊ शकेल. ते शिक्षणात आहे. शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून जातो की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये ते नाव पाहू. तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे. ते संधी कोण देणार, ज्याच्याकडे आहेत सुविधा आहेत त्यांनीच त्या दिल्या तरच त्याच्यापर्यंत पोहोचतो. तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असं की एका याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपली समाजामध्ये काहीतरी बांधिलकी आहे. आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे, पण नाही जमत सगळ्यांना. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहे वेगवेगळं काम करायला तर सगळ्यांचा फायदा होईल. एकीकडे कट प्रॅक्टिसचा प्रकार वारंवार समोर येतो. बरोबर. अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील, आज ह्या संस्थेने जे काम केलेलं आहे कसं पाहताय? हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे. कारण आम्ही जंगलात आमचं हॉस्पिटल चालू होतं, तिथे याचा हे शब्दच नाही आहे. पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे. ते वाईट आहे. याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलं
इथिकली प्रॅक्टिस करतात त्या डॉक्टरांनीच लिहिलेलं लागलं ते कसं होईल पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणे कट प्रॅक्टिस करणे औषधाची गरज नसताना औषध देणे व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे त्या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस खूपच कॉन्ट्रोवर्सियल आहे म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला पण ज्याने जर काही केलं नसेल प्रकारचा राग याचं काही कारण नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने ज्या ज्या काही गैरप्रकार केले नाही केले तर आपल्या पेशाला जी पूर्वीचा त्यांना रेस्पेक्टच होती डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे हे परत घ्यायला मदत होईल असं नेहमी सांगतो मानवतेची फक्त मानवतेच करतात दुसरं हे गैरराजकीय आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारचे कार्यकर्ते मोकळेपणाने आपल्याकडे काम करायला येतात आमची परंपरा आमची मुलं आदिवासींवर शिकले आणि त्यांची दोन्ही मुलं आणि सुना उच्च शिक्षित आहेत त्यांनी स्वतःवर निर्णय घेऊन या प्रकल्पाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली बाबा भावांचा मोठा मुलगा विकास त्याची पत्नी त्याची मुलं आणि आमच्या हेमंत कशाला आमची मुलं आणि सुना सर्वांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली संस्कार असे बोलून होण्यापेक्षा त्यांच्या वागण्यातून आपल्या वागण्यातून आणि आवडत नाही म्हणून म्हणा पण आम्ही मीडियापासून खूप दूर आहोत त्याला आनंदही आहे की आपण जर काही न करता स्वतःचा प्रचार न करता मुलाला समाजाने पोचवलेलं आहे आपल्याला या सगळ्या गोष्टीचं पथ्य आम्ही पाळायला आवडत नाही म्हणून असेल म्हणा भाषण द्यायला आवडत नाही बऱ्याचशा मुलाखतीमुळे आमच्या बाहेरच्या ठिकाणी झाल्या लोकांना कळावं काम काय पण आमचा खरा आनंद होता की ज्याला गरज होती त्या चेहऱ्यावर हास्य पुसलं आपल्या प्रयत्न हे हॉस्पिटल मोठा अवॉर्ड आमच्यासाठी बाकीच्या अवॉर्डला काही आम्हाला पाहता ह्या अशा कामामुळे सारखे लोक बोलवतात आमच्या मित्रांना प्रेरणा मिळते इच्छा नसते पण प्रेरणा बघून काही वेळेला वेगळ्या ठिकाणी जातो जसं आज तुमच्याकडे गेलो पण आजची पिढी बहुतेक सुखाकडे वळलेली आहे असं जास्त निमंत्रण कॉलेजेस करून मुलांना काहीतरी वेगळं जीवन ज्या प्रकारे जगलो असेल ते ऐकण्याची इच्छा आहे तर त्यातून काही प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे NGOs तयार झाले हे सगळं बघितलं तसं वाटतं की आपण कशाची अपेक्षा केली नव्हती आणि आपल्या काय काय आपल्याला मिळालं आहे 50 वर्षाचे आयुष्य अगदीच बराच उशीर झाला आहे उपाशी परत एकदा तुमच्या या प्रतिष्ठानला तुमची प्रेरणा काय आई होती म्हणा काय होतं पण तुमचं खरंच काम ग्रेट आहे हे असंच चालू राहावं वाढावं सर्व शासनाचे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळीकडे काय नाही बहुत त्याला शासन का दोष नहीं है डॉक्टर वहाँ जाने के लिए उनकी इच्छा नहीं होती है वो डॉक्टर को पनिशमेंट पोस्टिंग है देहातों में भेज दिया तो ये हमें हर जगह जाके बोलता हूँ आप देहातों में काम करेंगे तो उन लोगों का जो अनुभव रहेगा आपका वो जिंदगी भर आपके काम आएगा जो शहर में नहीं मिल पाएगा 1 या 2 साल स्वखुशी से देहातों में या आदिवासी में जाने के लिए कोई उसमें संदेह नहीं होना चाहिए घरेलू खुशी से जाना चाहिए तो शासन और इसका कोऑर्डिनेशन हो सकता है शासन ने अस्पताल बोला लेकिन डॉक्टर ने किया तो किसकी जिम्मेदारी ये डॉक्टर में भी मोटिवेशन होना चाहिए अपने भी कोई जिम्मेदारी है आमच्या माशकिला क्लिनिकच्या आज वर्धापन दिवस होता या कार्यक्रमाला पद्मश्री डॉक्टर आमटे प्रकाश आमटेजी त्यांची मिसेस लक्ष्मी आमटेजी आले त्यांनी आमच्या क्लिनिकला भेट दिली आणि इकडे झालेल्या कार्यक्रमाला त्यांनी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून आमच्या निवेदनाला स्वीकार केला आम्ही त्यांच्या खूप आभारी आहे हा कार्यक्रम आम्ही पहिला विचार केला होता की कार्यक्रम कसा द्यावा आम्ही
निवडले आणि तिकडे 8th आणि 9thच्या मुलांना आम्ही आनंदवन, प्रकाश आमटे, बाबा आमटे, निसर्ग मेडिकल कॅम्प हा आम्ही त्यांना टॉपिक्स दिला आणि त्याच्यावरती चित्रछाया करायला सांगितलं, पेंटिंग्स करायला सांगितलं. आम्हाला आश्चर्य झालं. एक्झामचे दिवस खूप जवळ आहेत, एक्झाम चालू झाले काही शाळांमध्ये